योगेश सर म्हणले होते रन कमी झाले तरी आमचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. माहिती होतं आम्ही डिफेंड करू शकतो. चांगला प्रयत्न केला. अजिंक्य असेल, आनंदराव असेल, निलेश भाऊ असेल, मयुरेश असेल, चांगली बॉलिंग केली त्यामुळे आम्ही जिंकलो. थँक्यू शुभम दादा. मॅच सुरू आहे आणि नक्कीच जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा सामना इथे सुरू झालेला आहे. एका बाजूला जर आपण पाहिले गेले तर स्वर्गीय सतीश दादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासारांबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे, या दोन तगड्या संघांमध्ये असणारा सामना. आणि जसं मात्र आता आपण पाहतोय पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आपल्या कानावरती एक सुमधुर गोड आवाज ऐकायला मिळेल. यानंतर ऐकूयात याच मुळशी तालुक्याचे गोड आवाज तुषार गवारे सरांना. धन्यवाद. धन्यवाद सुमित सर. माधव उत्सवाच्या निमित्ताने मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत समस्त ग्रामस्थ हिंजवडी आयोजित हिंजवडी चषक 2025 चा थरार आजचा मेगा फायनलचा दिवस. सुपरहिटचे सामने जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला सामना अतिशय रोमांचक पाहायला मिळाला. दुसरा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला जो चालू पाहायला मिळतो, एका बाजूने स्वर्गस्य सतीशदादा सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन कासरांबोली अंबरबेट, तर त्यांच्या विरोधामध्ये नेरे क्रिकेट क्लब नेरे, या दोन संघांमध्ये आपण पाहतोय या आजच्या दिवसातील दुसरी फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रथमतः बॅटिंग करत असताना नेरे संघाला आपण पाहतोय सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं, एका बाजूने तेजस, दुसऱ्या बाजूने किरण. रिव्हर्स पिच हिट, चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. किरणच्या बॅट मधून हवा याला षटकार, 6 धावा. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहिलं तर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिल्या क्रमांकाचे षटक घेऊन साहिल नांगरे, अलीकडच्या काळामध्ये चर्चेत राहणारा खेळाडू शुभम, अलीकडच्या काळामध्ये चर्चेत राहणारं हे नाव. चेंडूचा इशारा तिथे येतोय. रनअप मध्ये थोडा अडथळा, त्यानंतर नक्कीच इथे गोलंदाज थांबलाय. पण दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर किरण आणि तेजस, एका बाजूने प्रचंड अनुभव, एका बाजूने युवा जोश. षटकार जो आपण पाहिला इथे जो मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर 9 धावा एकूण संघाच्या धपलकावरती. मिड विकेट जर आपण पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने 2 उंच टावर पाहायला मिळतात, लाईटचे टावर. परंतु त्या 2 टावरच्या मध्ये जर पाहिलं, ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे मातोबा देवस्थान, नक्कीच इथे पाहायला मिळेल. ज्या देवस्थानामुळे नक्कीच IT नगरीमध्ये बराचसा बदल झाला, जे देवामुळे नक्कीच ज्या देवाची सातत्याने त्यांच्यावरती नक्कीच एक चांगलं त्यांच्या नेतृत्वाखाली मात्र जे गाव घडलं ती हिंजवडी IT नगरी. त्याच IT नगरीमध्ये आपण पाहतो आज एक सुंदर क्रिकेटचा सोहळा जो तुम्हाला पाहायला मिळतोय. मातोबा देवस्थानाच्या उत्सवानिमित्त जर आपण पाहिलं तर हिंजवडी चषक, देवाची खऱ्या अर्थाने मी कृपा म्हणेल की संपूर्ण परिसरामध्ये पाऊस आला, परंतु या मैदानावरती कोणत्या प्रकारे पाऊस आला नाही. स्पर्धेमध्ये कोणत्या प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही. एक चांगली क्रिकेटची स्पर्धा यशस्वीरित्या जी संपन्न होताना आपण आजच्या दिवसामध्ये पाहतोय. 9 धावाच्या संघाच्या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पहिल्या क्रमांकाचं संपलं गेलं. आता नवीन गोलंदाज पाहतोय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाज आर्यन सावंत गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. चला मित्रांनो, वेळेचं बंधन तुम्हाला असणार आहे. पहिला चेंडू आपण पाहिला तिथे धीम्या गतीचा होता, परंतु अगदी बंदात टाकलं होतं चेंडू. वैभव गायकवाड तिथे चेंडूला फेस करेल, तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते ती 1 धाव. आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धपलकावरती धावा आहेत त्या 10 धावा. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे. त्या 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये पहिली 4 षटकं संपणं गरजेची आहेत. अन्यथा 5व्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आता 4 क्षेत्ररक्षकांमध्ये मात्र 5वं षटक तुम्हाला खेळावं लागेल. त्यामुळे विनंती असणार मित्रांनो, वेळ वाचवणे आपल्याला गरजेचं आहे.
वारंवार क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला सूचना दिल्या जातात, कारण आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये पाहतो प्रत्येक सामना इथे नॉकआउट आहे. प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी फार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे इथे प्रत्येक सामना आपल्या आयोजक कमिटीला नक्कीच प्रयत्न आहे की प्रत्येक सामना जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा आहे. गोलंदाज यार पुन्हा एकदा, त्यावेळेस पुन्हा एकदा थोडासा लांब ठेवला चेंडू. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु बरीचशी तिथे दिशा भरकटली. त्यानंतर पंचाने जमिनीला समांतर हात केलेत आणि कळवलाय तो व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि या अतिरिक्त अवांतर धावेने स्कोर कार्ड वाढेल. रिव्ह्यूचा वापर तिथे केलाय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने मात्र रिव्ह्यूचा वापर तिथे केला. चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला. अनिल माळी सर आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. क्रिक लाईफ स्पोर्ट फाउंडेशन टीम, अमित भुजबळ यांनी त्यांची संपूर्ण टीमचा मात्र आता आधार घेत मात्र या चेंडूचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण पाहतोय हा क्रिकेटचा महारणसंग्राम हिंजवडी चषक 2025 शेवटचा दिवस जो आजच्या दिवसातील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुपरहिटचा दुसरा सामना. व्हाईट बॉल तिसऱ्या पंचाने कळवले व्हाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेस. या डावामध्ये आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाही. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 11 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजीच्या मार्गवरती पुन्हा आता तयार. यावेळी कट करायचा होता चेंडू, परंतु वेग बराचसा दाखवला यावेळी आर्यन सावंतने आणि मैदानाच्या आतमध्ये या वेगाला मात्र प्रत्युत्तर देऊ शकला नाही, कट करू शकला नाही तिथे किरण. आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू आपण पाहतो डॉट येताना पाहायला मिळेल. किरण जाधव आपण पाहतो पॉवर प्लेच्या या खेळामध्ये आतापर्यंत 5 चेंडू त्याने खेळले, 7 धावा त्याने बनवलेले आहेत. खुलबट टप्प्याचा बॉल यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे वैभव. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल जे आपण पाहतोय कंप्लीट केली जाते. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन जरूर पाहायला मिळेल, परंतु ज्या विस्फोटकतेने बॅटिंग करण्यासाठी या जोडीला पाठवलं होतं ती आक्रमकता, ती विस्फोटकता आतापर्यंत पाहायला मिळालेली नाहीये. आतापर्यंत शांततेत कामगिरी ते मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतात. एकेरी दुहेरी धावा, एक षटकार देखील पाहिला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा भयान शांतता जी गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये पसरवली. खुलवर टप्प्याचा बॉल, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाही, कॉलिंग नाही, तिथे ताळमेळ नाही आणि तिथे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतोय क्रिकेटची आत्महत्या. धावबादच्या स्वरूपामध्ये जाईल माघारी. पहिला धक्का तेजसच्या रूपाने, पहिला फलंदाज बाद. पहिला फलंदाज तेजसच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. तिथे कॉलिंग नव्हतं, स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न होता किरणचा, परंतु दुसऱ्या बाजूने तेजस पोहोचू शकला नाही. नॉन स्ट्राईकच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तिथे पहिले विकेट धावबाच्या स्वरूपामध्ये येते. त्यानंतर नवीन पॅटर्न, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल एळवंडे. नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. कित्येक वेळा सलामीसाठी निखिल एळवंडेला पण येताना पाहिलं, परंतु आज इथे महत्त्वाच्या सामन्यामध्ये काहीशा युक्त्या आखल्यात, योजना आखल्यात. त्यानंतर मात्र आपण पाहिलं थोडंसं मागे थांबला होता, परंतु पॉवर प्लेच्या या षटकामध्ये आलेली ही विकेट. त्यानंतर नक्कीच निखिल जो मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आर्यन सावंत पुन्हा तयार. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याने केली आहे. सुंदर चेंडू मात्र त्याने मैदानाच्या आतमध्ये टाकलेले आहेत. पुढे सरसावत स्ट्रोक खेळायचं होता, बॅटची कडा टिपलंय, तिथे जाईल विकेटचं पतन. फलंदाज किरण जाधव माघारी जाईल. विकेट धक्का क्रमांक 2. तू चल मैं भी आया. एका पाठोपाठ आलेल्या 2 विकेट आहेत. आघाडीचे दोन्ही फलंदाज आता डगआउट मध्ये आराम करताना पाहायला मिळतील. धावबाच्या स्वरूपामध्ये तेजस या पूर्वीच्या चेंडूवर ते बाद झाला. यामुळे पुढे सरसावत पावलांचा वापर करत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्नामध्ये बॅटची कडा, त्यानंतर मात्र एक चांगला झेल शंकर सुतार यांचा एस्टियनच्या मागे आपण पाहिला. तिथे विकेट आली किरण जाधवची. नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं तो सूरज जाधव. निखिल एळवंडे आणि सूरज जाधव हे नवीन 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाजांनी अजून एकही चेंडू फेस केलेला नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केली, वर्चस्व निर्माण केलंय, कारण आतापर्यंत पॉवर प्लेचे 11 चेंडू फेकून झालेले आहेत आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर संघाच्या स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 12 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या 12 चेंडूमध्ये 12 धावा आणि 2 महत्वाच्या विकेट. गोलंदाजाने एक चांगली सुरुवात जी मैदानाच्या आतमध्ये केली. वेल बिगिनिंग इज द हाफ सक्सेस.
एक चांगली सुरुवात निम्म यश आल्याप्रमाणे असताना एक चांगली सुरुवात जी गोलंदाजाने आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये केली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं शिवम नांगरे एक चांगली सुरुवात, एकेरी दुहेरी धावा त्याने खर्च केल्या, एक षटकार देखील आला. परंतु त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये आर्यन सावंत हा गोलंदाज आपण पाहिला. दोन्ही उभरत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला, दोन्ही रायझिंग स्टार खेळाडूंवरती मात्र तिथे विश्वास दाखवला आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तो विश्वासाला सार्थ गोलंदाजी पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला मिळाली. आता पॉवर प्लेचं बंधन हटलं आणि पुन्हा त्या गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक आणि सांघिक तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन शिवम दांगरे पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये शिवमने 9 धावा खर्च केल्या होत्या, त्यामध्ये एक षटकाराचा देखील समावेश आहे. परंतु त्या व्यतिरिक्त जे 5 चेंडूचं पाहिलं तर नक्कीच चांगले टाकले होते. परंतु आता समोर पायसाई संघातील असणारा हुकमी एक्का निखिल एलवंडे ऑन स्ट्राईक असताना त्याच्या समोर कशा प्रकारे गोलंदाजी ते मैदानाच्या आतमध्ये केली जाणार. एका बाजूने आपण पाहिलं तर अंबरपेठ कासरांबोली संघाच्या गोलंदाजीमधला हुकमी एक्का शिवम आहे, तर दुसऱ्या बाजूला नेरेज संघाचा हुकमी एक्का निखिल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढत जे मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल. चला मित्रांनो, विनंती वेळ वाचवा, वेळ आपल्याकडे कमी आहे, वारंवार तुम्हाला सूचना दिल्या जात आहेत, वेळ वाचवणं आपल्याला फार गरजेचं आहे. गोलंदाज तयार, पहिला चेंडू ऑन स्ट्राईक देखील, पहिलाच बॉल हलक्यात तिथे खेळून काढला जाईल, पॅटवरती मात्र चेंडू मिडल झाला नाही. चेंडू खेळता क्षणी दुसरा धावेचा कॉल, पहिली धाव वेगाने घेतली, दुसरा धावेसाठी देखील इथे जागा सोडली आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील सुखरूपरित्या जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. निखिलला माहिती आहे इथे प्रत्येक धाव महत्वाची आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जेवढा अपेक्षित होतो तेवढ्या धावपलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या नाही आहेत. आता पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर राहिलेल्या चेंडूंवरती मात्र जास्तीत जास्त धावा इथे घ्याव्या लागणार आहेत. निखिल पुन्हा ऑन स्ट्राईक, रिव्हर्स अटेम्प्ट होता, ट्रेडमार्क निखिलचा म्हणून नक्कीच रिव्हर्स स्विचकडे पाहिलं जातं. परंतु यावेळी बराचसा लांब ठेवला शरीरापासून चेंडू, काहीशी विचारणा पंचाला निखिलने केली वाईटसाठी, परंतु पंचांनी कळवलं फलंदाच्या रीचमध्ये असणारा हा चेंडू आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल तर संपूर्णपणे निर्धाव. चेंडू टॉटचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 14 धाव्यांवरती संघाचा स्कोर कार्ड स्थिर. पुन्हा एकदा बराचसा लांब ठेवला चेंडू, फुटवर्क तिथे पाहायला मिळालं नाही, जागेवरतून स्ट्रोक खेळायचा होता, पायांची हालचाल नाही आणि तिथे नक्कीच फलंदाजाला पुन्हा एकदा रोखून ठेवलं, पुन्हा एकदा फलंदाजाला एका जागेवरती उभं करून ठेवलंय गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी शिवम दांगरेचे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी नक्कीच तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा एकदा चेंडू डॉट, यावेळेस पुन्हा एकदा पाईट लाईनला धरून मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. अगदी बॅटच्या टोपवरती आपण पाहिलं तिथे चेंडू जो बसला जातो, त्यानंतर मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक वैभव गायकवाड पोहोचलाय. यावेळी दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये आणि मैदानाच्या मध्ये पाहतो यावेळी एका धावेवरती समाधान तिथे मानावं लागतंय. एका धावेवरती एका सिंगलवरती समाधान मानावं लागेल. स्कोर कार्ड एका पावलाने पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती धावा त्या 15 धावा. 16 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा झालाय आणि स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 15 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. बरंचसं संकटात पाडले नेरेज संघाला, बरेचसे आता मात्र इथे प्रश्नचिन्ह उभं केलेत नेरेज संघासमोर गोलंदाजांनी. यावेळी मात्र पंच केला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि तिथे झेल सोडलाय. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला देखील आपली भूमिका चांगली पार पाडावी लागेल. इथे झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला. सूरज जाधवला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळेल आणि या सुटलेल्या झेलानंतर आलेली एक सिंगल, या सिंगल मदतच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धापलकावरती धावा त्या 16 धावा. चांगली गोलंदाजी पाहिली आपण. एकेरी दुहेरी धावा खर्च होत आहेत. आतापर्यंत पाहिलं तर केवळ एक षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि तो षटकार किरण जाधवच्या बॅटमधून आलेला आपण पाहिला. परंतु त्या व्यतिरिक्त कोणत्या प्रकारचा बिगिट पाहायला मिळाला, कोणत्या प्रकारचं आक्रमण पाहायला मिळालं नाही. षटकारां चौकारांसाठी मात्र थांबवले फलंदाजाला. गोलंदाजाने एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रयत्न केला, इनसाइड आउट. निखिल एलवंडेचा क्लास. चेंडू सरळ सीमारेषे पार. हिंजवडी चषकाला सलामी देणारा ठोकलाय षटकार. आधी होतो मी शांत म्हणून मारल्या उड्या तुम्ही, आर साऱ्यांना माहित आहे मी कुठं नाही कमी. शेवटच्या बॉलवरती आपण पाहतो इथे आलेला जो षटकार आहे आणि या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. 3 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी संपलाय. 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या पूर्वीचा सामना आपण जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये एकेरी दुहेरी धावींचं बरंचसं वर्चस्व पाहायला मिळालं.
लागोपाठ येणाऱ्या विकेट एका पाठोपाठ फलंदाज माघारी गेले, त्यानंतर नक्कीच कमी धावसंख्या उभी राहिली, परंतु ती कमी धावसंख्या देखील लढण्यासाठी खूप आहे हे माळुंगे संघाने दाखवून दिलं आणि पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे. चांगली गोलंदाजीसाठी ओळखला जाणार माळुंगे संघ आणि त्याच गोलंदाजीचं प्रदर्शन आज या मैदानावरती दाखवलं. आता दुसरा सामना आपण पाहतोय, दुसरा सामन्यामध्ये देखील पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या इनिंगचा खेळ सुरू असताना बराचसा संघर्ष इथे धावेंसाठी फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय. आज काहीशा युक्त्या आखल्या गेल्या, योजना आखल्या गेल्या, त्यानंतर सलामीच्या जोडीमध्ये बराचसा बदल उतार चढाव केले गेले फलंदाजांमध्ये, परंतु ती योजना माझ्यामध्ये तितकीशी यशस्वी ठरली नाही. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 12 धावा धावफलकावरती होत्या, 12 चेंडूमध्ये केवळ 12 धावा आणि महत्त्वाचे 2 विकेट, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार इथे धावफलकाचा वेग जरूर वेगाने वाढवला, तोच वेग धावफलकावरती कंटिन्यू राहील का हे देखील पाहणं गरजेचं असतं. परंतु समोर आपण पाहतोय प्रसाद केमसे अर्थात पीके, प्रचंड अनुभव या खेळाडूकडे. आता त्याच अनुभवाचा वापर इथे संघाने केलाय. पहिला चेंडू अगदी खेळपट्टीच्या मध्ये आपटलाय चेंडू आणि तिथे बरीचशी दिशा भरकटली आणि ते दिशा भरकटल्यानंतर पंच देखील हा चेंडू कळवताय तो खराब चेंडूचा इशारा आला. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा आहेत 23 धावा. हाफ ट्रॅकर होता, पंच केला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक शिवम आहे तिथे उपस्थित आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आलेली एक सिंगल आहे. शिवम नांगरेचं देखील कौतुक असेल, आज ज्या प्रकारची गोलंदाजी त्याने केली आहे. महत्त्वाचा सामना, यापूर्वी आपण लीग पद्धतीचे सामने नक्कीच संघाला खेळताना पाहिले, एक सामना दोन्ही संघाने नॉकआउट पद्धतीचा खेळलेला आहे आणि हा सामना देखील आपण पाहतोय करूया मरूची लढत. यावेळेस मात्र स्वीप केला, चेंडूने उंची प्राप्त केली, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय, तिथे जाईल बिग विकेट गॉन, मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. निखिल येळवंडे बॅक टू द पवेलियन, धक्का क्रमांक 3. याच विकेटच्या शोधात प्रसाद केमसेला मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आमंत्रित केलं होतं आणि तीच विकेट त्याने मिळवून दिली आहे. निखिल येळवंडे इथे स्वस्तात मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. तिसऱ्या क्रमांकाची विकेट आली आहे. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 24 धावा. 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत ते राजू सक्करगी, हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. संघातला असणारा एक प्रचंड अनुभवी खेळाडू अजू सक्करगी. आपण जर पाहिलं तर या खेळाडूला सलामीसाठी देखील आपण येताना पाहिलंय. मिडल ऑर्डर मध्ये देखील चांगली बॅटिंग या खेळाडूची आपण पाहिली आहे. त्यामुळे राजू यांचा स्वतःवरती नक्कीच विश्वास असणार आहे. कोणत्याही पोझिशनला जरी बॅटिंगला पाठवलं तरी मात्र राजू यांनी चांगला खेळ दाखवलाय. आज आपण जर पाहिलं 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी त्यांना मैदानाच्या मध्ये पाठवले. प्रचंड अनुभव आहे, त्याच अनुभवाचा वापर इथे करावा लागेल. पुन्हा हा चेंडू आपण पाहतो वाईट लाईनला धरून मैदानाच्या आतमध्ये टाकला जातो प्रसाद यांच्या माध्यमातून. कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क पुन्हा एकदा झाला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पुन्हा एकदा चेंडू आला डॉट. रिव्हर्सचा तिथे प्रयत्न केलाय, परंतु रिव्हर्ससाठी आपण पाहतो क्षेत्ररक्षक तिथे सजवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित तिथे. एका धावेचा एका सिंगलचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय. एकेरी दुहेरी धावा बऱ्याचशा पाहायला मिळाल्यात, परंतु याच एकेरी दुहेरी धाव्यांबरोबर एक सन्मानजनक धावफलक जर उभं करायचं असेल तर षटकारांचा चौकारांची जोड देखील द्यावी लागेल. धावफलकाचा आकार वाढवण्यासाठी आक्रमकता इथे मैदानाच्या मध्ये फलंदाजांना धारण करावी लागेल. हा चेंडू सोडून दिलाय, कोणत्या प्रकारे छेडछाड केली नाही, ओळखलं तिथे सूरजने. हा चेंडू आपल्या आवाक्या बाहेरचा आहे, त्याच्यावरती छेडछाड न करता वाईट साठी मात्र तिथे आपण पाहिलं चेंडूला सोडून दिला आणि वाईट बॉल देखील मैदानाच्या मध्ये खेळवला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत. एसटीच्या मागे एसटी रक्षक शंकर सुतार आले, चेंडूच्या खाली टिपता येईल. विकेटचं पतन, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. तुझ्या माग मी पळतो भोवऱ्यासारखा, तुझ्या माग मी पळतो भोवऱ्यासारखा, पिल्लू चेहरा तुझा मोगऱ्यासारखा, पिल्लू चेहरा तुझा मोगऱ्यासारखा. स्कोर कार्डवरती धावा आपण पाहतोय 26 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. पीके अप्रतिम गोलंदाजी पीकेची पाहायला मिळते. 2 महत्वाच्या विकेट, 2 फलंदाज मात्र माघारी पाठवलेले आहेत. पहिला पाहिला निखिल गेला या षटकामध्ये माघारी, त्यानंतर सूरज जाधव माघारी गेला. अजून एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये या षटकातील प्रसाद केमसेचा बाकी असणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो दाखल होतोय तो सार्थक.
संघातील उभारता खेळाडू आहे, नौका खेळाडू आहे, परंतु ताकद या खेळाडूची आपण या पूर्वीच्या स्पर्धेमध्ये देखील पाहिले. षटकारां चौकारांची ताकद या खेळाडूकडे. अजूनही पहिल्या इनिंग मधील 7 चेंडू बाकी आहेत आणि 7 चेंडू मध्ये नेरेश संघाला कमीत कमी 3 ते 4 विकेट अपेक्षित असणार आहे. पहिलाच बॉल फेस करतो, अगदी समोर टाकला होता सार्थकच्या तिथे चेंडू. वेगाने बॅट फिरवली, ताकद दाखवण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या वेगासमोर मात्र प्रसादचा एक चांगला चेंडू आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल आणि 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर स्कोरकार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 26 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. 24 चेंडूमध्ये 26. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायचे 6 चेंडू बाकी आहेत. छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो पाहायला मिळेल. शेवटचं षटक आता जे मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि त्या शेवटच्या षटकामध्ये जय सुतार हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. आतापर्यंत 3 गोलंदाजांचा वापर झाला, त्यामध्ये वैयक्तिक कोट्यातील 2 षटक शिवम नांगरेचे आपण पाहिलं. प्रसाद किमसेने मात्र चांगली गोलंदाजी केली, महत्वाच्या 2 विकेट. आर्यन सावंत तिकडे आपण पाहिलं, महत्वाच्या विकेट मिळवल्या. 2 फलंदाज त्यांनी देखील बाद केलं. आता शेवटचे 6 चेंडू आणि ते 6 चेंडू मध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती जय सुतार असताना समोर आपण पाहतोय राजू सक्कर आणि सार्थक जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करते. शेवटच्या 6 चेंडू मध्ये इथे कमीत कमी 3 विकेट तरी खेळावे लागतील, कारण एक सन्मानजनक फायटिंग टोटल जर उभं करायचं असेल तर आक्रमकता जो शेवटच्या षटकामध्ये मैदानाच्या आत दाखवावी लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवत इथे कामगिरी करणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू, पहिलाच बॉल, रिव्हर्स स्विचचा प्रयत्न आणि तिथे फटका फसलाय. टिपला जाईल विकेटचं पतन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती राजू होत आहेत बाद. विकेट आली आहे, फलंदाज बाद. बाप को भेज, तेरे बस की बात नहीं. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करणार आहे. शंभूराजा क्रिकेट क्लब चांदे त्यांच्या विरोधामध्ये कोळवण क्रिकेट क्लब कोळवण या 2 संघांमध्ये यानंतर सुपर हिटचा 3रा सामना असेल. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती आहे आपण संपर्क करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस संपन्न आपण करतोय. चांदे संघाचा संघनायक आणि कोळवण संघाचा संघनायक टॉस साठी यायचं मित्रांनो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा भन्नाट वेग दाखवलाय, तिथे जागा सोडली सार्थकने. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न आणि तिथे विकेट आली आहे, परंतु आता पाहायचं विकेट कोणाची असणार आहे, कारण स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न होता सार्थकचा. तिथे कलेक्शन झालं, परंतु बॉल आणि स्टंपचा वेध फार वेळाने मात्र तिथे झाला. नक्कीच आपण पाहतो तिथे विकेट येताना पाहायला मिळाली. फलंदाज मैदानाच्या आवी बाद होईल. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय सार्थकचा. स्वतःवरती त्याने विश्वास दाखवलाय, तर कशा प्रकारे मात्र त्या विश्वासावरती स्वार होत तो शेवटच्या राहिलेल्या काही चेंडूवरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करेल हे पाहणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे, कारण संघासाठी महत्त्वाचा सामना आहे. इथं जर जिंकला तर स्पर्धा संघ मात्र या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये, परंतु इथे जर संघ पराभूत होत असेल तर मात्र संघाचा प्रवास इथे संपला जाईल. स्वतःवरती विश्वास दाखवलाय, तर पाहायचं तो विश्वास कशा प्रकारे सार्थक केला जाईल. लढावा लागेल इथे शेवटच्या काही चेंडूवरती. 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 50 वेग, परंतु डावेष्टीच्या बराचसा बाहेर होता हा चेंडू. नियंत्रण राहिलं नाही, वेग बराचसा पाहायला मिळाला आणि तिथे पंचांनी गोलंदाजाला दंडित केले. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येईल. अतिरिक्त अवंतर धाव आणि अतिरिक्त अवंतर धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 27 धावा. आज पुन्हा आता संधी असेल सार्थकला. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल, चमत्कार इथे करावे लागतील, लढावं लागेल त्याला. संघाने मला काम आला या संघामध्ये समाविष्ट केलंय ते इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यावं लागेल. गोलंदाज पुन्हा तयार. पुढील चेंडू
अक्रॉस द पॅट आडव्या पॅटने स्ट्रोक खेळायचा होता, परंतु चेंडू पडला, थोडासा बाहेर गेलाय. बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क झाला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा चेंडूला डॉट. संघर्ष इथे वाटेला आला नेरे संघाच्या. एका पाठोपाठ येणाऱ्या विकेट. पॉवर प्ले मध्ये झालेली सावध शांत सुरुवात आणि ती सावध सुरुवात आता संघाला न परवडणारी झाली आहे. गोलंदाजच्या मार्फत तयार पुन्हा. यावेळी देखील कट करायचा होता चेंडू, अगदी जागेवरतून चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहिला, परंतु उजव्या स्टेजच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू हा मुख्य पंचांनी कळवला तो वाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धावा आपण पाहिली आणि या अतिरिक्त अवंतर धाव्याने स्कोर कार्ड पुन्हा वाढेल. धपलकावरती धावा आहेत 28 धावा. या धावा नेरे संघासाठी फार महत्वाच्या असणार आहेत. येणाऱ्या अतिरिक्त अवंतर धावा नेरे संघाचं धावफलक हलतं ठेवत आहे. धावफलकावरती हळूवारपणे वाढ होते. या धावा मात्र फार महत्वाच्या असतील. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायचे 3 चेंडू बाकी आहेत. सार्थक ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये तयार. गोलंदाजीच्या मार्कोटी गोलंदाज पुन्हा आता जय सुतार. पुन्हा एकदा बराचसा लांब ठेवलाय चेंडू. फुटवर्क कमी पाहायला मिळालं तिथे. पायांची हालचाल नाहीये आणि ती हालचाल नसल्या कारणासोबत पाहतोय बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क होऊ शकला नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आला डॉट. हिंजवडी चषक मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आणि या सन्मानाच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक संघ मात्र स्वप्न घेऊन उतरलाय. ते स्वप्न साकार करण्यासाठी घमासान युद्ध जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 28 धावा स्कोर कार्ड वरती अजून 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे बाकी आहेत. अक्रॉस द पाट आडव्या पाटना मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येता चेंडूच्या खाली टिपला जाईल. विकेटचं पतन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सार्थक जाधव बॅक टू द पवेलियन. विकेट आली. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकाचा बाद झाला. स्कोर कार्ड वरती धावा 28 धावा. शेवटचा एक चेंडू जो पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा बाकी आहे. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती. या कोळवण संघाचा संघनायक आणि चांदे संघाचा संघनायक विनंती असणार मित्रांनो टॉससाठी यायचा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस जो आपण या ठिकाणी संपन्न करतोय. नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये आता शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी निखिल जाधव. उंच पुरा तगडा ताकदवार असणारा निखिल आता शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेस करण्यासाठी ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने जयचं मात्र कौतुक असेल. शेवटचं षटक देत ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना केवळ 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत आणि महत्वाच्या 2 विकेट 5 चेंडूमध्ये त्यांनी मिळवल्या. आता तो शेवटचा बॉल अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळाली आहे आणि शेवटचा बॉल तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पुन्हा एकदा थोडासा दिशा खराब असणारा होता आणि तिथे वाईट बॉल कळवला जाईल आणि फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये धावबाद होईल. नवीन पाटर मैदानाच्या आतमध्ये आता विराज, परंतु दुसऱ्या बाजूने कानिपनाथ जो आपण पाहतोय स्वतःवरती विश्वास दाखवत स्ट्राईक स्वतःकडे त्याने देखील घेतली आहे. तो पाहायचा आता कशा प्रकारे कामगिरी करू शकेल, कारण आता पण आपण पाहिलं विश्वास दाखवले जरूर फलंदाजाने स्वतःवरती, परंतु तितकीशी कामगिरी करू शकले नाहीयेत. शेवटचा बॉल भन्नाट वेग, स्ट्राईक सोडली विराजने, धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि तिथे फलंदाज शेवटच्या चेंडूवरती देखील धावबाच्या स्वरूपामध्ये जाईल माघारी. गोलंदाजी आवडल्यास टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. 3 धावा खर्च केल्यात आणि त्या 3ही धावा केवळ वाईटच्या स्वरूपामध्ये. पार्टच्या माध्यमातून एकही धाव आली नाही. पहिला डाव पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी जो संपन्न झालाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना नेरे क्रिकेट क्लब नेरे संघाने बनवल्यात त्या 29 धावा जिंकण्यासाठी 30 धाव्यांचं टार्गेट जे कासरंबोल एम्बोरेट संघाच्या समोर ठेवलंय. टॉस आपण या ठिकाणी जो संपन्न करणार आहे रामभाऊंचे शुभ हस्ते टॉस आपण संपन्न करतो. रामभाऊंना विनंती आहे आपण या आपल्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस संपन्न केला जातो. यानंतर सुपर हिटचा तिसरा सामना पाहायला मिळेल. एका बाजूने कोळवण क्रिकेट क्लब कोळवण त्यांच्या विरोधामध्ये शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे, या 2 संघांमध्ये यानंतरचा सामना जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
तर नमस्कार. टॉस बॉक्स कक्षामध्ये निश्चितच आपण पाहतोय कोळवण क्रिकेट क्लब विरुद्ध शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे. या दोन संघांमध्ये यानंतर होणारी पुढील मॅच सुपर 8 मधील अर्थातच क्वार्टर फायनलची मॅच असणार आहे. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. छापा असा कॉल कोळवण संघाचा आहे. छापा आहे. तर कोळवण क्रिकेट क्लब संघाने टॉस जिंकलाय. काय निर्णय असणार आहे? बॉलिंग करायचा. या अगोदर निश्चितच आपण पाहिलं चांगला खेळ, प्रत्येक खेळाडूने चांगले योगदान दिले आणि क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचलेत. अजून या सीझन मध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचले नाहीयेत, परंतु आता नामी संधी आहे. तर कशा प्रकारे टीमची रणनीती असेल? आम्ही जास्तीत जास्त 40 रनांचा थांबवण्याचा प्रयत्न करू आणि नंबरमध्ये जाण्याचा प्रयत्न करू. हिंजवडी चषक ही स्पर्धा खेळताय, सुंदर मैदान आहे आणि नक्कीच काय सांगता हिंजवडी चषक या स्पर्धेबद्दल? स्पर्धा खूप भारी आहे. संकेत सरांनी खूप भारी नियोजन केलेलं आहे आणि आम्हाला संधी खेळण्याची दिली, त्यामुळे त्यांचा आभार. धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा असतील. शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे संघाचे संघनायक आहेत. टॉस पराभूत झालेला आहात. अपोनंट टीमने बॉलिंग निवडली, प्रथमतः बॅटिंग करायचे. तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय राहिला असता आणि टॉस या मॅच मध्ये किती महत्त्वाचा होता? टॉस तसा महत्त्वाचाच होता. आम्ही टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचाच निर्णय घेणार होतो, पण आता आमचा टार्गेट 60-65 धावांचा असेल. आणि नक्कीच 60-65 धावा बनवण्यासाठी असा कुठला फलंदाज आहे असं तुम्हाला वाटतं की ज्याची बॅट जर चालली तर तुम्ही 100% तितक्या धावा बनवू शकता? गणेश आणि विशाल यांची बॅट जर तळपली तर नक्कीच स्कोर होईल. या सीझनला पहिलीच क्वार्टर फायनल खेळतायत, तर जिंकण्याचा नक्कीच तुमचा देखील प्रयत्न असेल. हिंजवडी चषक ही स्पर्धा सुंदर रीतीने आपण पार पाडलेली आहे. इथून देखील पुढचा प्रवास तुमचा चांगला होईल अशा शुभेच्छा दोन्ही टीम्सला असतील. आणि यानंतर लगेचच दुसरा डाव मैदानावरती आपण पाहतोय सुरू होईल. तर नक्कीच यानंतर पुढील मॅचचा टॉस आपण पाहिला, कोळवण क्रिकेट क्लब संघाने जिंकला. निर्णय घेतला प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. डावाला सुरुवात होते. सुपर 8 क्वार्टर फायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला बॉल राजू सकर्गीच्या हातामध्ये, चेंडू शंकर सुतार आणि दुसऱ्या बाजूला साहिल नागरे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळतंय आणि पहिला चेंडू डॉट आलाय. डॉफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 29 धावा बनवल्या गेल्यात. प्रथमतः बॅटिंग करताना सेकंड लोएस्ट स्कोर मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय. दरम्यानचा चेंडू ऑन साईडला खेळला. शंकर सुतार बॅटच्या अगदी जवळ चेंडू येऊन दिला आणि त्यानंतर चेंडू लॉफ्ट केला तो मिड विकेटला. एक सिंगल या चेंडूवरती येते. या सिंगल बरोबर धावफलकावरती वाढ. एक धाव मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जी आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल. साहिल नागरे युवा प्रतिभावान खेळाडू आहे आणि या खेळाडूची नावाची चर्चा सातत्यानं मुळशी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती होताना आपल्याला पाहायला मिळते. श्रद्धांजली चषक लवळीच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं साहिल नागरेने साकारलेला खेळ, सेकंड हायेस्ट रन स्कोरर तो त्या स्पर्धेमध्ये राहिला होता. लीडर बोर्डला बेस्ट बॅटरच्या रेसमध्ये तो दुसऱ्या स्थानावरती राहिला होता. परंतु ज्या प्रकारे संघाच्या संघनायकांनी साखळी फेरीतील मॅचेस खेळत असताना साहिलचा उल्लेख केला शंकर सुतार यांनी की तो आमचा महत्त्वाचा फलंदाज आहे आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याची बॅट नक्कीच चालणार अशा अपेक्षा आहे. तर पाहूया क्वार्टर फायनलची मॅच. साहिल नागरे दरम्यानचा चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय. जमिनीलगत समांतर खेळलेला फटका, जमिनीवरील गवत कापत कापत बॉल डीप मिड विकेटला. कानिफ जाधव चांगली फिल्डिंग करतोय आणि त्यानंतर एक सिंगल मैदानावरती येते. या सिंगल बरोबर धावफलकावरती वाढ. 2 धावा स्कोर कार्डवरती आहे. याच दोन संघांना आपण निश्चितच या अगोदर भिडताना पाहिलेला आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये श्रद्धांजली चषक लवळी ही स्पर्धा तुम्ही पाहिली असेल. खरं तर सेमीफायनल या दोन संघांमध्ये झाली होती आणि कासारांबोली आंबडवे टीमनं सेमीफायनल जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला होता. दरम्यानचा चेंडू वाईट बॉल पंच मैदानामध्ये कळवत आहेत. अतिरिक्त धावेनं धावफलक मात्र मैदानाच्या आतमध्ये पुढे जात आहे. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 3. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये राजू सकर्गी यांना निश्चितच आपण गोलंदाजी साकारताना पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये राजू यांचा प्रयत्न असेल कमीत कमी धावा खर्च करायचा
विकेट्स घ्यायच्यात आणि या दोन संघांमध्ये साखळी फेरीतील एक सामना झालेला आहे आणि तिथे देखील कासार आंबोले अंबडवे टीमनं बाजी मारलेली आहे. दरम्यानचा चेंडू मैदानावरती ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला हा चौकार, 4 धावा. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये आर्यन सावंत आला, तिसऱ्या ओव्हरमध्ये पीके. मैदानाच्या आतमध्ये शुभम खरं तर पाहायला मिळालं. त्यानंतर पीके आणि शेवटच्या ओव्हरला जय सुतार. प्रत्येक गोलंदाजानं कॉन्ट्रीब्युशन दिलं, प्रत्येक गोलंदाजानं विकेट्स घेतले आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कमीत कमी धावसंख्येवरती रोखलेला आहे नेरे क्रिकेट क्लब या संघाला. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे अर्थात नेरे क्रिकेट क्लब विरुद्ध मैदानावरती आपण पाहतोय. दरम्यान समीकरण आहे 25 चेंडू 22 धावेंची आवश्यकता. फक्त 30 धावेंचं टार्गेट होतं आणि नक्कीच टार्गेटचा पाठलाग करताना साहिल नगरे आणि शंकर सुतार, विशेषतः शंकर सुतार यांच्या बॅटमधून मैदानावरती मोठा फटका आपण येताना पाहिलाय. तर साहिल सिंगल डबल घेतोय. हो, थोडीशी गडबड हवीची, परंतु तिथे अतिरिक्त नुकसान नसणार आहे. एकच धाव आणि एका धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे जातोय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपला गेलाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 9. अगदीच या हंगामामध्ये प्रमुख मॅचेस आपण या दोन टीममध्ये जर आमने सामने पाहिलं, बॅटल पाहिलं मित्रांनो, तर नक्कीच या अगोदर 2-0 कासारांबोली अंबडवेट 2 तर नेरे संघ 0 अशा प्रकारे नक्कीच आपण मॅचेस पाहिलेले आहेत. कासारांबोली टीमनं विजय पताका फडकवलेली आहे. या स्पर्धेमध्ये देखील साखळी फेरीतील एक सामना झाला होता. याच दोन टीममध्ये जिथे बाजी मारली होती कासारांबोली अंबडवेट टीमनं, तर दुसऱ्या बाजूला श्रद्धांजली चषक लवळेची स्पर्धा आपण पाहिली. लवळे गावाच्या मैदानावरती कासारांबोली अंबडवेट टीम सेमीफायनलला याच संघासोबत नक्की जिंकत फायनलचं तिकीटही मिळवलं होतं. त्यामुळे आता तिसरी मॅच आहे आणि इथे 3-0 अशी आघाडी घेणार का की 2-1 असं नक्कीच इक्वेशन तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळू शकतं. नेरे संघानं जर हा सामना जिंकला तर निश्चितच 2-1 हे इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळू शकतं. दरम्यान दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शंकर सुतार आणि साहिल नागरे ही जोडी खरं तर डगआउट मधून ठरून आली आहे की आपल्याला या धावा नॉट आउट चेस करायच्या आहेत. कुठल्या प्रकारे घाई करायची नाही, सिंगल डबल घ्यायच्यात, खराब बॉलवरती आक्रमण करायचंय. चांगलं क्रिकेट शंकर सुतार अनुभवी खेळाडू आहेत आणि अगदीच आपण जर पाहिलं तर मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे निश्चितच आपण जर पाहिलं तर ते अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. बफलकावरती 10 धावा, गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार निखिल. हो, यावेळेस निखिल येळवंडे बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न होता. शंकर थोडंसं आगळा वेगळा फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये होते. मागच्या पायावरती फोर्स करत ऑन साईडला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न केला. चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. धावसंख्या 10 अंकावरती स्थिरावलेली. हो, यावेळेस देखील वेगानं बॅट फिरवली, परंतु चेंडू बराचसा दूर वरतून मुख्य पंचांवर परदेशी सर कळवतात. इट्स अ वाईड बॉल. डाव्या इष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईड आलाय. फुलकावरती धावा आहेत त्या 11, 22 चेंडू 19 धाव्यांची आवश्यकता. अगदीच मुख्य स्टेजच्या समोर तुम्ही पाहिले तर आकर्षक चषक आणि या चषकांसाठी प्रत्येक संघ मैदानावरती प्रमुख हेतू ती ट्रॉफी आणि ते मानाचं करंडक आणि खऱ्या अर्थाने ते कॅश प्राइज आपल्याला मिळवायचंय. तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमधील खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर नक्कीच अलीकडच्या काळामध्ये मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनने या हंगामामध्ये बरेचसे नियम अटी बरेचसे बदल केलेले आहेत. त्यामुळं नवनवीन विजेते समोर येत आहेत. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळलेला फटका, सीधी बॅट, नो बकवास, बॉल सीमा पार. शंकर सुतार यांच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत चौकार. एका पाठोपाठ एक मुळशी तालुक्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतो आणि निश्चितच अगोदरच्या स्पर्धेमध्ये जिंकणारे संघ, बक्षीसपात्र फेरीमध्ये असणारे संघ पुढच्या स्पर्धेमध्ये एकाच ग्रुपमध्ये एकाच हाफमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे नक्कीच अगदीच आपण जर पाहिलं तर इतर संघांना जिंकण्याची संधी मिळते आणि निश्चितच अगदीच आपण पाहिलं या अगोदर स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासारांबोली अंबडवे टीम श्रद्धांजली चषक लवळे या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झालेली आहे. तर पुढच्या मॅचमध्ये 2 नवे कोरे संघ तुम्हाला
नक्कीच त्या दोनपैकी कुठला ना कुठला एक संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचेल. तो प्रथमताच या हंगामामध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच असोसिएशन कमिटीचा आभार व्यक्त करावे लागतील. चांगल्या चांगल्या संकल्पना, चांगले निश्चितच आपण पाहतो योजना त्यांच्या माध्यमातून आहे. आणि अगदीच यापूर्वी मुळशी क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष हरिभाऊ पाडळे यांनी देखील सांगितलं आगामी काळामध्ये आणखीन वेगवेगळ्या संकल्पना खेळाडूंसाठी असणार आहे. त्या अगोदर निश्चितच दरम्यान स्कोर कार्डकडे घेऊन जाईल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती आहे. शिवप्रेमी चषक जांभे ही स्पर्धा आपण पाहिली. त्याही स्पर्धेमध्ये असोसिएशनचे अध्यक्ष हरिभाऊ पाडळे यांनी सांगितलं आगामी काळामध्ये मुळशी तालुक्यातील खेळाडूंसाठी आणखीन सुगीचे दिवस आहेत आणि आणखी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन मुळशी प्रीमियर लीग ही स्पर्धा जी आगामी काळामध्ये संपूर्ण मुळशीकरांच्या भेटीत येणार आहे आणि आगळी वेगळी संकल्पना निश्चितच त्या ठिकाणी असणार आहे. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 15 बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडूंचा खेळ शिल्लक बनवायचे असतील त्या 15 धावा. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतात राजू सक्करगे. पहिल्या ओव्हरमध्ये राजू यांनी गोलंदाजी केली. 9 धावा खर्च केला. विकेट मिळवला नाही, परंतु आता विकेटच्या शोधामध्ये पुन्हा एकदा राजू यांना बॉलिंग ट्रॅकवरती आणलं जातंय. पाहूया 18 बॉल 15ची मॅच राजू कशा प्रकारे या मॅचमध्ये कमबॅक करून देतील. पहिला सामना आपण पाहिला लो स्कोरिंग मुकाबला होता आणि त्या सामन्यामध्ये धावा डिफेंड करण्याचा एक मोठा रेकॉर्ड डिफेंडिंग चॅम्पियन म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघाने केलाय. त्यामुळे नक्कीच काही सामन्यामध्ये तशी परिस्थिती पाहायला मिळणार का. दरम्यानचा चेंडू पंचांचा इशारा वाईड बॉल. ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू पंचांचा इशारा वाईड येताना जो पाहायला मिळालाय. टोफलकावरती धावा आहेत त्या 16. 18 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 14 धावा. मुळशी तालुक्यातील क्रिकेट खऱ्या अर्थानं आपण पाहतो अलीकडच्या काही 3 ते 4 वर्षांमध्ये उंच भरारी तालुक्याच्या क्रिकेटने घेतलेली आहे. दरम्यानचा चेंडू बॅटची कडा घेत फाईन लेगला गेलाय. प्रसाद आहे बॉलच्या पाठीमागे थ्रो करेल तोपर्यंत एक सिंगल येते आणि या सिंगल बरोबर धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्डवरती 17 धावा. 17 चेंडू 13 धावेंची गरज आहे. अगदीच आपण जर पाहिलं तर कालचा दिवस आजचा दिवस नेरे गावासाठी महत्त्वाचा दिवस खरं तर आहे. गावची यात्रा आहे, परंतु यात्रा सोडून निश्चितच इथे खेळाडू मैदानावरती आलेत. संघ नक्कीच ताकदीनं उतरला. प्रथमतः बॅटिंग करताना थोडेसे रन्स कमी झालेत. लोएस्ट स्कोर खरं तर उभा राहिलेला आहे. सेकंड लोएस्ट स्कोर, परंतु आता प्रयत्न करावे लागेल राजू यांना. परंतु इथे मैदानावरती डावे एसटीच्या बाहेरून टाकलेला बॉल जसा आलाय तसा भिरकावलाय. नाम है शंकर सुतार. चेंडू डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला हा चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाचा धाव फलक पुढे जाऊन पोहोचतो. 21 धावा. 16 चेंडू आणि 9 धावेंची गरज. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सिंगल येते. धावफलकावरती वाढ. 22 धावा धावफलकावरती आहेत. अगदीच आपण जर पाहिलं तर मुळशी तालुक्यामध्ये सुरुवातीला निश्चितच बरंचसं ऑफपिच टेनिस क्रिकेट त्यानंतर फुलपिच टेनिस क्रिकेट खेळाडू गेल्या 4 ते 5 वर्षांपासून नक्कीच वळलेले पाहायला मिळतात. आणि अगदीच आपण जर पाहिलं तर मुळशी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे प्रथम अध्यक्ष जे एक मतानं खऱ्या अर्थानं बिनविरोध शंकर सुतार यांना आपण पाहिलं, जे पहिल्या हंगामामध्ये निश्चितच मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली तिथे ते पहिले अध्यक्ष मुळशी क्रिकेट असोसिएशनचे राहिलेले आहेत. त्यानंतर द्वितीय अध्यक्ष खऱ्या अर्थानं आपण पाहिलं निश्चितच गोलंदाज तयार. दरम्यान यावेळेचा बॉल साहिल थोडासा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. एक सिंगल आली त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. धावफलकावरती 22 धावा. 13 चेंडू आणि 8 धावेंची गरज.
चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक. बॉल जातोय तो सीमा पार आणि या बॉलवरती धावा मिळत आहेत त्या 4. 3 षटकांचा खेळ संपलाय. टॉप फलकावरती धावा आहेत त्या 26. 12 चेंडू आणि बनवायचे असतील त्या फक्त 4 धावा. क्षेत्ररक्षकांचे खांदे बरेचसे झुकलेले पाहायला मिळत आहेत. विजयाच्या दिशेने आगेकूच करताना स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासारांबोली अंबडवे टीमला आपण पाहतोय. सुरुवातीला निश्चितच शंकर सुतार, त्यानंतर मात्र आपण पाहिलं असोसिएशनचं अध्यक्षपद संजय गोडांबे यांनी भूषवलं. त्यानंतर अध्यक्षपद आपण पाहिलं प्रशांत उर्फ कोमलजी जाधव आणि त्यानंतर निश्चित स्वरूपामध्ये आपण पाहिलं निलेशजी गोळे हे अध्यक्ष होताना पाहिले आणि त्यानंतर मात्र या हंगामामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात हरिभाऊ पाडाळे. प्रत्येक असोसिएशन कमिटीने खरं तर वेगवेगळे बदल असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये केले आणि त्यानंतर मात्र प्रत्येक वर्षानंतर बदल होत गेले आणि आता मात्र आपण पाहतोय अगदीच 4 ते 5 वर्षांच्या त्या कालावधीनंतर मुळशी तालुक्याचं क्रिकेट मोठ्या उंचीवरती गेलेलं आहे. सातत्यानं खरं तर उल्लेख करत असतो. पुणे जिल्ह्यातील असणारे 14 तालुके आहेत आणि त्या 14 तालुक्यांपैकी सर्वाधिक टेनिस बॉल क्रिकेट खेळला जाणारा तालुका एकमेव तालुका आहे मुळशी तालुका. बोलून दास यार निखिल जाधव मैदानावरती आलेत. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल स्ट्रेट खेळलाय परंतु या चेंडूवरती मोठा विकेटचा प्रयत्न नक्कीच होता. सिंगल आली आहे 4 धाव्यांची आवश्यकता असताना. साहिल नागरे पाहूया विजयी फटका साहिलच्या बॅटमधून षटकार किंवा चौकार येणार का. प्रयत्न असेल साहिलचा. मोठा विकेट जर त्यानं खेळला तर त्याचाही कॉन्फिडन्स वाढेल. पुढच्या मॅचसाठी आणखी त्याला बळ मिळेल. पाहूया साहिल षटकार चौकार खेळून मॅच फिनिश करणार का. 3 धाव्यांची आवश्यकता आहे. नेरे क्रिकेट क्लब संघ पराभवाच्या खाईत सापडलाय. मिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. दर्या खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. विजयाच्या दिशेने वाटचाल स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासारांबोली अंबडवे टीम नक्कीच मैदानावरती करते. हो साहिल नागरेचा रिव्हर स्विच हिटचा एक शानदार जानदार रुबाबदार फटका. षटकारानं मॅच फिनिश केली आणि आता स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासारांबोली अंबडवेड हा संघ पोहोचलाय सेमीफायनल मध्ये. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड आणि हार्ड लक. नेरे क्रिकेट क्लब संघ दोन्ही संघांचं मनापासून आभार. आणि नक्कीच आपण पाहतो या सामन्यामध्ये बाजी मारलेली आहे स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासारांबोली अंबडवे